नमस्कार मंडळी, तुम्ही कॉर्नची ही रेसिपी कधी ट्राय केला आहे? तर नाश्त्यासाठी ही झटपट रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते आणि करायलाही तेवढीच सोपी आहे. तर व्हिडिओ फुल बघा. तर सर्वात आधी घ्यायचे इथे फ्रेश कॉर्न. त्याची सगळी सरपटं काढून घ्यायची आणि आपल्याला सगळे दाणे असे चाकून काढून घ्यायचे. असे केल्यानंतर झटपट होतात. आपल्याला हे दाणे आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहे. त्याच्यात थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे आणि फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. ते पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे. त्याच्यात बेसन टाकायचं आहे. तुम्ही ज्वारीचंही पीठ ॲड करू शकता. थोडं बेसन आणि थोडं ज्वारीचं पीठ. मी इथं थोडं ज्वारीचं पीठ आणि बेसन घेतलं आहे. तुम्ही फुल बेसनही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता. मी तर कांदा, टोमॅटो, गाजर, आलं कट करून घातलं आहे. त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. जिरं टाकलं आहे मी इथे थोडं. हळद, चवीनुसार मीठ टाकायचं. मी इथं लाल तिखटाचा वापर केला आहे. तुम्ही हिरव्या मिरच्याही टाकू शकता. आणि थोडं थोडं आपल्याला पाणी ॲड करून पेस्ट करून घ्यायची त्याची छान. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पॅनला आपल्याला तेल लावायचं आहे छान. आणि ते आपण बॅटर केलं होतं ते गरम तव्यावर घालायचं आहे. त्याच्यानंतर 2-3 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, शिजू द्यायचं आहे. छान शिजल्यानंतर पलटायलाही छान येतं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे छान पलटून घ्यायचं. दोन्ही बाजून खरपूस असं भाजून घ्यायचं आणि चटणी किंवा सॉससोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.